शिवभारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा. तुम्ही पाहत आहात शिवभारत टाइम्स. क्रांतीभूमी महारमध्ये आज इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. चौदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त क्रांतीभूमी चौदार तळे महार या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या या ऐतिहासिक लढ्याने भारतीय समाज व्यवस्थेसह जगाला समानतेचा मार्ग दाखवला आणि आजही तोच संदेश या भूमीतून दिला जात आहे. या कार्यक्रमाला आंबेडकर घराण्यातील प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरासह राज्याच्या विविध भागातून आलेले अनुयायी या चौदार तळे तसेच तळ्याच्या मध्यभागी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसत होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नामदार भरतशेठ गोगावले, उदय सामंत, अदिती तटकरे, प्रवीण दरेकर, खासदार सुनील तटकरे, डॉक्टर ज्योती वाघमारे, धैर्यशील पाटील, मंगेश वाकडीकर, महाड नगराध्यक्ष सुनील काविस्कर, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध जन पंचायत समिती, संभाजी ब्रिगेड, बहुजन सेना आणि विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर यावर्षीची एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे चौदार तळे परिसराच्या आणि तळ्याच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल 55 कोटी 79 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याने संबंधित विकास कामांचा भूमिपूजन सोहळाही आज पार पडला. या 99 वर्ष सत्याग्रह वर्धापन दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भावनिक आणि अभिमानास्पद वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे या वर्षीपासून या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. म्हणूनच यंदाचा कार्यक्रम अधिक भव्य आणि उत्साहात साजरा केला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात चौदार तळे येथे अभिवादन आणि पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. पुढे समाजातील विषमता दूर लोटून समानता, हक्क आणि संविधान रक्षण यावर प्रभावी भाषणे झाली. तसेच युवक आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे संदेश यावेळी देण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध वैचारिक पुस्तकांचे स्टॉल, महापुरुषांच्या प्रतिमा, खाऊ तसेच मिठाई दुकाने सोबत आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ स्मरणदिन न राहता एक सामाजिक आणि सांस्कृतिक मेळावा बनला होता. याशिवाय प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, अश्विन निर्भावने यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या कव्वाली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे संपूर्ण महार नगरी दुमदुमून गेली होती. या दरम्यान संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेमार्फत चौदार तळे सत्याग्रहासाठी महारमध्ये आलेल्या हजारो भीम अनुयायी बांधवांना पिण्याच्या पाणी बाटल्यांचे मोफत वाटप करून या उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समतेचा आणि मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. यावेळी महाड, रायगड जिल्ह्यामधील स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या योग्य नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला. एकूणच चौदार तळे सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि 100व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना हा इतिहास अधिक भव्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवभारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा.